मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत। बीडमधली घटना गंभीर, मुख्यमंत्री दोषींना सोडणार नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत कोणीही डावं उजवं नसतं, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक, पटोलेंच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं दुःखद निधन। राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामांना गती देताना गुणवत्ता राखा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नारायण राणेंकडून करूळ घाटाची पाहणी, घाटाचं 60% काम पूर्ण, 10 जानेवारीला पुन्हा पाहणी करणार, त्यानंतर 15 जानेवारीपासून एकेरी वाहतूक सुरू होईल, राणेंची माहिती। जळगावच्या झुरखेडामध्ये सुरू असलेल्या बागेश्वर धाम यांच्या हनुमंत कथेला मंत्री गुलाबराव पाटलांनी उपस्थिती दर्शवली। गुलाबराव पाटलांनी हनुमंत कथेसह आरतीतही सहभाग घेतला। राज्यातील बस आगारांना कलर कोड आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। जळगावमध्ये धावत्या रेल्वेचं इंजिन डब्यापासून वेगळं होऊन पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार, चालकाच्या लक्षात येताच डब्यांची पुन्हा जोडणी केली, 2 डब्यांना जोडणारी कपलिंग तुटल्यानं ही घटना घडली। गोंदियामध्ये रेल्वेच्या धडकेत 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, हावडा मुंबई रेल्वे मार्गावरील पदमपूर परिसरातली घटना। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात, तलासरीजवळ महामार्गाच्या उभारणीचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या टँकरनं दुचाकीस्वारांना चिरडलं, एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, काल झालेल्या पावसामुळे पुन्हा धुक्याची चादर पसरू लागल्यानं बळीराजाच्या चिंतेत वाढ। सततच्या वातावरणातल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता, अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याचा अंदाज। वाशिमच्या भटउमरा गावातील नागरिकांच्या लाडक्या वळूचं निधन, कृतज्ञता दाखवत गावकऱ्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले। अकोल्यातील एमआयडीसी परिसरात 2 बांगलादेशी इसमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश, दोन्ही इसम अनधिकृतरित्या वास्तव्य करत असलेल्या इमारतीची माहिती मिळाली होती, एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई। जेजुरी गडाकडे जाणाऱ्या 3ही रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई, भाविकांना गडावर जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्यानं ही कारवाई करण्यात आली। इंदापूरमध्ये तब्बल 23,22,000 रुपयांचा गांजा जप्त, 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। गोंदियामध्ये 3 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, गोरेगाव तालुक्यातल्या हेटीतील घटना, खड्ड्यामध्ये मृतदेह पुरला, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। उरणमध्ये शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा, उघड्यावरील विक्री करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी, रहिवाशांची मागणी। कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 70 बुलेटच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला, धुळ्यातील वाहतूक शाखेची कारवाई, नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला। भंडाऱ्याच्या मोहाडी आणि तुमसर तालुक्यामध्ये रेशन कार्ड धारकांना उग्र आंबट वासाच्या निकृष्ट गव्हाचं वितरण, लाभार्थ्यांमध्ये संताप। जळगावमध्ये साईबाबांच्या पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान, गेल्या 20 वर्षांपासूनची परंपरा, पालखीत मोठ्या संख्येनं साईभक्त सहभागी। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात, गणपतीपुळेला पर्यटकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।